हाय एव्हरीवन, आज आपण एक टॉपिक स्टार्ट करणार आहे, तो म्हणजे कोणता? रक्तपित्त. ओके, आता हा रक्तपित्त जो व्याधी आहे, सर्वप्रथम ना याची जी व्याख्या आहे ती जाणून घेणे खूप महत्वाची आहे. कारण काय, याची व्याख्या ती वेगळी आहे. ओके, व्याख्या काय आहे? शरीरातील जे बाह्य स्रोत असतात, शरीरातील बाह्य स्रोत त्यांना आघाताशिवाय जर रक्तस्राव होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? रक्तपित्त. बघा, शरीरातील बाह्य स्रोत जे असतात त्यांना आघाताशिवाय जर कधी रक्तस्राव होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? रक्तपित्त. आता बाह्य स्रोत कोणते? तर बाह्य स्रोत जे आहे ते ऊर्ध्वभाग आणि अधोभाग याच्यामध्ये डिवाइड केलेले. आता ऊर्ध्वभागामध्ये कोणकोणते? पहिला म्हणजे मुख, नासा, कर्ण आणि नेत्र. कोणकोणते? मुख, नासा, कर्ण आणि नेत्र. सेम अधोभाग, अधोभागचे बाह्य स्रोत कोणते? एक म्हणजे गुद, दुसरा म्हणजे योनी. ओके, आता ही झाली आपली व्याख्या आणि बाह्य स्रोत कोणकोणते. त्याच्यानंतर आपण बघूया हेतू. आता हा जो आहे तो रक्त प्रदूषित व्याधी आहे. कोणता आहे? रक्त व स्रोत व्याधी. रक्तपित्त कसा आहे? रक्त व स्रोत व्याधी आहे. मग आता आहार क्षेत्रामध्ये काही पित्त प्रकोपक आहार, त्यानंतर उष्ण तीक्ष्ण द्रव क्षारयुक्त पदार्थ, देन म्हैस, मेंढी, मासे यांचे मांस, हे झाले आहार. विहारांमध्ये काय काय? आताप सेवन, अग्निसेवन आणि दिवा सेवन. ओके, आता हे झाले हेतू. इतर पण हेतू आहे, हे प्रामुख्याने मेन हेतू आहे. ओके, त्यानंतर संप्राप्त. आता हा जो संप्राप्तीचा श्लोक आहे तर तुम्हाला मस्ट टू नो मध्ये लर्न करायचं दिलेला आहे. आता हा श्लोक कसा आहे की ते हेतू बी उत्कृष्टम पित्तम रक्तम प्रपद्यते तद्देव नित्वात् प्रबंधम च वर्धते तत्प्रदूषणात् तस्य उष्मना द्रव धातु धातो धातो प्रसिद्धते सिद्धेतस्तेन समृद्धी भूयस्तदा अधिगच्छति. अर्थ काय? बघा, हेतू सेवन, हेतूमध्ये काय? पित्त प्रकोपक आहार घ्या, आहार, उष्ण तीक्ष्ण द्रव क्षारयुक्त पदार्थ. ओके, ते खाल्ल्याने काय होणार आहे? पित्ताचा प्रकोप होणार. पित्ताचा प्रकोप झाला की तो काय करणार आहे? सर्व धातूचे स्वेदन करणार आहे. ओके, ते स्वेदन झाले की त्यानंतर काय होणार आहे की स्वेदन झाल्यानंतर द्रवांश बाहेर पडणार आहे. त्या ठिकाणी तो द्रवांश राहील, तो काय पडणार आहे? बाहेर पडणार आहे. त्यामुळे काय होईल? पित्ताचे प्रमाण वाढेल. ओके, पित्ताचे प्रमाण वाढले की वाढलेले पित्त कोणासोबत मिसळणार आहे? रक्तासोबत. ओके, मग आता हे बघा, समजा ही काय पहिलेच नॉर्मल ब्लड व्हेसल. ओके, ऑलरेडी त्यामध्ये काय होतं? समजा एवढं रक्त होतं, बट त्यामध्ये काय झाले? पित्ताचे प्रमाण काय झाले? वाढले. त्याच्यामुळे काय होईल की जो रक्तवाहिनीवर काय होणार आहे? दाब येणार आहे. आता रक्तवाहिनीवर दाब आला तर त्याच्यामुळे काय होईल? ते क्षतग्रस्त होते. क्षतग्रस्त झाले की काय होणार आहे? रक्तस्राव होतो आणि त्यालाच काय म्हणतो आपण? रक्तपित्त. पूर्वरूप. आता पूर्वरूप काय रक्तपित्ताचे? की सदनम शीतकामित्वम कंठदमायनम भूमी लोहगंधिश्च निश्वासो भवत्य अस्मिन भविष्यति. आता हे बघा, पूर्वरूप जो आहे ना तो तुम्हाला एसएक्यू ला विचारला जाऊ शकतो, म्हणून प्रिपेअर राहायचं श्लोकसाठी. सगळ्यात पहिले काय? सदनम शीतकामित्वम म्हणजे काय? की काय होणार आहे? अंग साध होणार. सदनम शीतकामित्वम म्हणजे शीत पदार्थ खाण्याची इच्छा होणार. ओके, तिसरं कंठधुमायनम भूमी, की तोंडातून काय होणार आहे? सारख्या सारख्या वाफा निघणार आहे. तोंडातून काय होणार आहे? सारख्या सारख्या वाफा निघणार आहे. ओके, त्यानंतर वमी म्हणजे काय? उलटी होईल किंवा छर्दी होईल. ओके, देन
लोहगंधिश्च निश्वासो भवित्य अस्मिन् भविष्यति. लोहगंधिश्च निश्वासो म्हणजे काय, हा जो वर्ड आहे त्याचं मिनिंग होतं की श्वासातून रक्ताचा वास येतो. श्वासातून काय, रक्ताचा गंध येणे किंवा वास. ओके, बघा पूर्वरूप काय, सदनम शीतकामित्वम कंठधुमायनम भूमी लोहगंधिश्च निश्वासो भवित्यास्मिन् भविष्यति. हे जातं त्याचे पूर्वरूप. ओके, पण पूर्वरूप लर्न करायचा प्रयत्न करा, खूप इम्पॉर्टंट. ओके, त्यानंतर सामान्य लक्षण. सामान्य लक्षण काय, तर काय होतंय सामान्य लक्षण मध्ये, तर रक्तस्राव. काय होतं, रक्तस्राव. आता रक्तपित्ताचे काही प्रकार आहेत आणि हे पण जे आहे ना ते तुम्हाला मोस्टली एसक्यूला विचारलं जाऊ शकतो की रक्तपित्ताचे प्रकार वर्णन करून त्यांचे साध्यत्व वर्णन करा. ओके, आता सगळ्यात पहिले दोषानुसार आणि दुसरं आहे गतिभेदानुसार. आता दोषानुसार कसे आहे, सगळ्यात पहिला एक दोषच, द्विदोषच आणि सन्निपात. ओके, जर इन्व्हॉल्वमेंट ऑफ एक दोष असेल तर एक दोषच, दोन दोष असतील तर द्विदोषच, तीन दोष असेल तर सन्निपातच. त्यानंतर गतिभेदानुसार की जो रक्त जो आहे तो कोणत्या मार्गाने बाहेर पडतोय, कोणत्या बाह्य स्रोतातून बाहेर पडतोय. जर ऊर्ध्व बाह्य स्रोतातून बाहेर पडत असेल तर त्याला काय म्हणू आपण, ऊर्ध्व रक्तपित्त. जर अधो बाह्य स्रोताने पडत असेल तर त्याला काय म्हणू आपण, अधो रक्तपित्त. ओके, हे झाले प्रकार. दोषानुसार कोणते, एक दोषच, द्विदोषच आणि सन्निपातच. गतिभेदानुसार ऊर्ध्व रक्तपित्त आणि अधो रक्तपित्त. आता मी जसं सांगितलं की तुम्हाला एकतर प्रकार पण विचारू येऊ शकतात, त्याच्यासोबत काय साध्यत्व. ओके, आता आपण बघूया एक दोषाचं साध्यत्व. एक दोषच कसा आहे, साध्य आहे. एक दोषच कसा असतो, साध्य. ओके, द्विदोषित रक्तपित्त कसा आहे, तर तो याप्य आहे. तो कसा आहे, याप्य. ओके, आणि सन्निपातच कसा आहे तर असाध्य. सन्निपातच कसा आहे तर असाध्य. ओके, त्यानंतर गतिभेदानुसार ऊर्ध्व रक्तपित्त कसा आहे, तर हा आहे साध्य. ऊर्ध्व रक्तपित्त कसा आहे तर साध्य आणि अधो रक्तपित्त कसा आहे तर असाध्य. ओके, आता आपण दोन महत्त्वाचे पॉइंट बघितले, ते म्हणजे कोणतं, पूर्वरूप ऑफ रक्तपित्त आणि प्रकार ऑफ रक्तपित्त.